संविधानाची प्रस्तावना preambles of constitution. प्रस्तावना संविधानाचा भाग आहे का? इज द प्रिॲम्बल अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन? होय, प्रस्तावना संविधानाचा अविभाज्य भाग आहे. केशवानंद भारती वि स्टेट ऑफ केरळ 1973 या ऐतिहासिक खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे ठरवले की प्रस्तावना प्रिॲम्बल ही भारतीय संविधानाचा एक भाग आहे. बेहरोबरी प्रकरण 1960 यापूर्वी बेहरोबरी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने प्रस्तावना संविधानाचा भाग नाही असे मत व्यक्त केले होते, परंतु केशवानंद भारती खटल्यात ते मत बदलण्यात आले. महत्त्वाची नोंद: प्रस्तावना ही न्यायप्रविष्ट नाही, नॉन जस्टिशेबल, आणि ती शासनाला कोणताही अधिकार प्रदान करत नाही किंवा अधिकारांवर मर्यादा घालत नाही. संविधानाचे स्पष्टीकरण करताना ती मार्गदर्शक म्हणून वापरली जाते. 2. प्रस्तावनेचा उद्देश, पर्पज ऑफ द प्रिॲम्बल. प्रस्तावना संविधानाची उद्देशिका किंवा मुळातत्व, एसेन्स असते. तिचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे आहेत. अधिकाराचा स्रोत, सोर्स ऑफ ऑथॉरिटी. आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया, ही घोषणा करून सत्ता किंवा अधिकार कुणाकडून येतो हे स्पष्ट करते. राज्याचे स्वरूप, नेचर ऑफ द स्टेट. भारतीय राज्याचे स्वरूप सार्वभौम, सोव्हरेन, समाजवादी सोशलिस्ट, धर्मनिरपेक्ष सेक्युलर, लोकशाही डेमोक्रॅटिक, प्रजासत्ताक रिपब्लिक आहे हे स्पष्ट करते. संविधानाचे आदर्श, आयडियल्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. संविधानाचे मूलभूत आदर्श आणि मूल्ये: न्याय, जस्टिस, स्वातंत्र्य, लिबर्टी, समानता, इक्वालिटी आणि बंधुता, फ्रेटर्निटी व्यक्त करणे. उद्देश आणि ध्येय, ऑब्जेक्टिव्स. नागरिकांसाठी कोणते सामाजिक, आर्थिक आणि राजकीय उद्देश साध्य करायचे आहेत हे नमूद करणे. संविधानाचा आत्मा, स्पिरिट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. संपूर्ण संविधानाचे तत्वज्ञान, तत्वे आणि ध्येय, ॲस्पिरेशन थोडक्यात मांडणे. 3. प्रस्तावनेत दुरुस्तीवरील मर्यादा, लिमिट्स ऑन अमेंडमेंट ऑफ द प्रिॲम्बल. प्रस्तावनेत दुरुस्ती, अमेंडमेंट करता येते, पण काही मर्यादांसह. कलम 368 केशवानंद भारती खटल्यानुसार प्रस्तावना संविधानाचा भाग असल्याने त्यात कलम 368 अंतर्गत दुरुस्ती करता येते. मूलभूत ढांचा, बेसिक स्ट्रक्चर. दुरुस्ती करताना संविधानाच्या मूलभूत ढाच्याला, बेसिक स्ट्रक्चर किंवा मूळ रचनेला धक्का पोहोचवता येत नाही. उदाहरण: 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976. या दुरुस्तीद्वारे प्रस्तावनेत समाजवादी, सोशलिस्ट, धर्मनिरपेक्ष, सेक्युलर आणि एकात्मता, इंटेग्रिटी हे शब्द जोडण्यात आले. या शब्दांची भर मूलभूत ढाच्याचे उल्लंघन करत नसल्याने ही दुरुस्ती वैध ठरली. मूलभूत ढाच्याची संकल्पना दुरुस्तीच्या अधिकारावर मर्यादा घालते. 4. प्रस्तावनेची भूमिका, रोल ऑफ द प्रिॲम्बल. प्रस्तावना संविधानात खालील महत्त्वाच्या भूमिका बजावते. व्याख्यात्मक भूमिका, इंटरप्रिटेटिव्ह रोल. संविधानातील कोणतीही तरतूद अस्पष्ट किंवा संदिग्ध असल्यास न्यायालय प्रस्तावनेच्या आधाराने त्याचा अर्थ स्पष्ट करते. त्यामुळे ती संविधानाची की ठरते. मार्गदर्शक भूमिका, गायडिंग रोल. सरकार, कायदेमंडळ आणि न्यायपालिकेला न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या मूल्यांकडे निर्देशित करते. तत्त्वज्ञानाचे दर्शन, रिफ्लेक्शन ऑफ फिलॉसॉफी. संविधानाचे निर्माते, फाउंडिंग फादर्स आणि भारतीय राष्ट्राची ध्येये व आदर्श काय होती हे दर्शवते. राष्ट्रीय एकात्मता, नॅशनल युनिटी. नागरिकांमध्ये बंधुता, फ्रेटर्निटी आणि राष्ट्रीय एकात्मता दृढ करून समान राष्ट्रीय मूल्यांवर जोर देते. तुमच्याकडे संविधानाच्या इतर कोणत्याही भागाबद्दल किंवा एखाद्या विशिष्ट खटल्याबद्दल अधिक माहिती हवी आहे का? हॅलो, here is the clear exam-oriented explanation of the preamble of the Indian Constitution, covering all 4 points translated into English. The preamble of the Indian Constitution. 1. Is the preamble a part of the Constitution? Yes, the preamble is an integral part of the Constitution. Kesavananda Bharati versus State of Kerala, 1973. In this landmark judgment, the Supreme Court unequivocally ruled that the preamble is a part of the Constitution of India. Berubari Union Case, 1960. Previously, the Supreme Court held in the Berubari case that the preamble was not a part of the Constitution, but this view was later overruled by the Kesavananda Bharati verdict. Important note: the preamble is non-justiciable, not enforceable by courts. It is neither a source of power nor a restriction on the powers of the government. It acts primarily as a guide in interpreting the Constitution. 2. Purpose of the preamble. The preamble serves as an introduction to the Constitution and summarizes its philosophy and objectives. Its main purposes are: source of authority. It declares the source of the Constitution's authority as we, the people of India. Nature of the state. It clearly defines the nature of the Indian state as sovereign, socialist, secular, democratic and republic. Ideals and values. It expresses the fundamental ideals and values on which the Constitution is based: justice, liberty, equality and fraternity. Objectives and goals.
It states the objectives the Constitution seeks to achieve for the citizens, such as political, social, and economic goals. Reflection of philosophy. It encapsulates the entire philosophy, principles, and spirit of the Constitution. 3. Limits on amendment of the preamble. The preamble can be amended but only within certain limits. Article 368. As per the Kesavananda Bharati case, the preamble, being a part of the Constitution, can be amended under Article 368. Basic structure. However, the amendment cannot destroy or alter the basic structure or fundamental framework of the Constitution. Example: the 42nd Constitutional Amendment Act, 1976. This amendment added the words socialist, secular, and integrity to the preamble. This insertion was held to be valid as it did not violate the basic structure. The concept of basic structure places a limitation on the power of amendment. 4. Role of the preamble. The preamble plays several crucial roles. Interpretative role. It acts as the key to the Constitution. When provisions of the Constitution are ambiguous, courts rely on the preamble to interpret and clarify the meaning. Guiding role. It guides the government, legislature, and judiciary in achieving the core values of justice, liberty, equality, and fraternity. Reflection of vision. It represents the aspirations and goals of the people and the vision of the founding fathers for the nation. Unifying force. It promotes unity and integrity among citizens by emphasizing shared national values and ideals. Would you like me to elaborate on any specific term or concept MEC structure? Thank you for watching.